हॅलो फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीप योग 20 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि दिवाळी स्पेशल मी पोहे बनवलेले आहेत. तर पाहुणे आलेले होते घरी आणि मग म्हटलं की काहीतरी बनवावं आणि दिवाळी स्पेशल म्हटल्यावर मग पोहे थोडं वेगळ्या पद्धतीत बनवायचा प्रयत्न केला. माझी नणंदबाई, नंदाई आणि तिची मुलं. तर मग पोह्यांचा बेत केला होता मी आणि आम्हाला जायचं होतं सापुताऱ्याला. तर त्यामुळे आम्ही पोह्यांचा नाश्ता केला आणि मग निघालो होतो. तर इथे मी पोह्या भिजवल्यानंतर कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगदाणे आणि फ्राय केलेला कांदा, इथे तेल तापलं होतं माझं चांगलं, त्याच्यात बटाटा फ्राय झालेला होता. इथे माझा चहा मला आवडत नाही, पण मग चहा आणि करंजी कोणाला आवडत नाही. तर मग दिवाळीमध्ये मी घेते. तिथे माझ्या मिस्टरांनी मला खोबरं किसून दिलं होतं. त्यानंतर मग म्हणजे हेल्प करता माझे मिस्टर. मी जर काही काम करत असले तर तो खूप चांगला गुण आहे त्यांचा. म्हणजे मला प्राऊड फील होतं का ते मला हेल्प करता, कारण बरेचसे मिस्टर लोक करत नाहीत, ते करतात बिचारे, चांगलेत. इथे ही मिरची फ्राय केली ना तर मला पाववड्याची आठवण झाली, कारण सुगंध तसंच होता आणि पाववडा किंवा बटाटवडा हा मला खूप आवडतो. तर कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. आणि परत एकदा सॉरी, माझे व्लॉग आणि व्हिडिओज लेट येत आहेत, कारण मी आता सध्या खूप कामात आहे. त्याच्यामुळे मी आता सांगू नाही शकत आहे मी का बरं एवढं व्हिडिओ टाकायला लेट होतं आहे. सांगेल मी एकदम, मलाच वाटेल ना ज्या दिवशी सांगावंसं त्या दिवशी मी सांगेल की मी का बरं लेट व्हिडिओ टाकते. तर इथे माझं कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची फ्राय होत होती चांगली. त्याच्यानंतर मग जे पोहे भिजवले होते मी त्याच्यात हळद आणि मीठ आणि कोथिंबीर घालून ते ठेवलेले होते. मग नंतर मी ते करंजी आणि चहा घेतला मी, ते फ्राय होत होते. तर हे गार्निशिंगसाठी करून ठेवलं होतं कांदा, बटाटा आणि शेंगदाणे. मग त्यानंतर मी ते त्याच्यात ॲड केले पोहे भिजवलेले आणि मग ते चांगले फ्राय करून घेतले आणि लिंबू पिळून आणि खोबरं किसलेलं होतं ते वरून टाकून आणि मग ते सर्व केले. मग पोहे खाल्ल्यानंतर मग आम्ही लगेच निघालो सापुताऱ्याला. हे बघा, पूर्ण टीम आहे होती आमची सापुताऱ्याची. चिल्लर पार्टी आणि आम्ही दोन जोडी. आणि आमच्या गावी जातानाच एक विंध्यवासिनी म्हणून मंदिर आहे. तर तिथे हे बघा, हा आहे दर्शू, मागे होतं शिवम आणि त्याच्या मागे होतं सम्राट आणि मग मागे माझी नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर. तर आम्ही सगळे बाईकवरच गेलो होतो आणि बाईकवर इतका एन्जॉय करत गेलो. मध्ये थांबलो, मध्ये कुठे फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि मग पुढे गेलो आम्ही. त्या भागात ना खूप स्ट्रॉबेरी लागलेल्या होत्या, म्हणजे शेती पण होती स्ट्रॉबेरीची आणि ताजे स्ट्रॉबेरी विकायलाही होते. तर हा आहे विद्यावासिनीचा रस्ता आणि त्याच्याच बाजूला दिसते का तुम्हाला पाट? एक मिनटं दाखवते मी. हे जे रिकामं दिसते ना नाल्यासारखं, तो नाला नाही, तो पाट होता. आणि मग जे लोक गावी राहत असतील त्यांना माहीत असेल पाट म्हणजे काय, की धरणाला पाणी जास्त झाला का त्याच्यात सोडतात आणि मग लोक ते त्यांच्या शेतीला त्या पाण्याचा पुरवठा करतात. किंवा काही जण तिथे धुवायला पण येतात नाही का, कपडे धुण्यासाठी किंवा आपले काय म्हणतात गुरं पाजण्यासाठी, म्हणजे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी. आणि हे विंध्यवासिनीचा रस्ता आहे ना पूर्ण जंगलात आहे. हे पूर्ण आजूबाजून जंगल आहे, तिथे एकही घर नाही आहे. तर पावसाळ्यात तिथं जाणं रिस्की असतं, म्हणजे तिथं कोणी जातच नाही पावसाळ्यात, कारण तिकडे वाघ म्हणजे येतात ते जंगलातनं बाहेर, बिबटे वगैरे. तर कोणी जात नाही इकडे विंध्यवासिनीला. आहे बघा, आलो आहे तिथे विंध्यवासिनी मंदिरात. विंध्यवासिनी हे साऊथ इंडियन सारखं नाव वाटतं, मी कधी ऐकलेलं नाही हे नाव. तर कोणत्या देवीला म्हणतात ते मला कमेंट करून सांगा, माहीत नाही मला. तर मंदिरात तर नाही गेले मी, पण मग बाहेरचं बघितलं आणि खूप सुंदर मंदिर पण खूप सुंदर आहे. मी मधून पण पाहिलेलं आहे, पण माझ्या नणंदबाईला बघायचं होतं म्हणून आम्ही गेलेलो होतं. आणि तिथल्या मूर्त्या पण अतिशय कोरीव सुरेख आणि त्यांना असं म्हणजे त्यांचे जे म्हणतात ना देवाचे कपडे, ते पण असे सुंदर काय म्हणतात त्याला, रेशीमच्या कापडाचे वगैरे, खूप सुंदर आहे.
तर ते पण खूप सुंदर होतं आणि मंदिर पण खूप सुंदर होतं. इथे सम्राट आणि माझा फोटो होता. इथं माझ्या मिस्टर आणि मी एक सेल्फी घेतली आणि ते सम्राट माझा व्हिडिओ बनवत होता मला स्लो मोशनमध्ये. तर कुत्रा आला त्याच्या अंगावर धावून. तर सम्राटने फोन घेऊन पळून गेला. सम्राट माझ्या व्हिडिओची पूर्ण वाट लागून गेली आणि त्यानंतर त्याने व्हिडिओ मला काढायचंच नाही. त्याला कुत्र्याची भीती वाटत होती. त्याच्यामुळे असा व्हिडिओ आलेला आहे इकडून तिकडून पळतानाचा. मग तिथनं आम्ही निघालो आणि एक तिथे ब्लॅक कलरचा टॉल डॉगी होता. खूप हायटेड होतं हे. व्हिडिओ दिसते की नाही माहीत नाही, पण खूप हायटेड होतं. त्याच्या मानेला ते दिसतंय ना, ते पत्र्याचं होतं आणि ते त्याच्या सेफ्टीसाठी लावलेलं होतं की जेणेकरून प्राण्यांनीच हल्ला केला तर ते त्यांना इजा होईल म्हणून आणि त्याचा जीव वाचेल. त्याच्यामुळे ते होतं आणि त्याच डॉगीला सम्राट घाबरले होते. हे बघा हा होता दिंडोरीच्या पुढचा हायवे हा आणि खूप सुंदर होता. तिथे खड्डे नव्हते आणि खूप प्लेन असा रस्ता होता. म्हणजे गाडी चालवायला पण मज्जा आली. म्हणजे मला येत नाही गाडी चालवता, शिकायची मला. हे वाईट दिसतंय का? तर हे वाईट आहे. तांदूळ सांडलेले होते रस्त्याने. आम्ही म्हणत होतो की व्हाईट व्हाईट काय नाही का बर्फ पडल्यासारखं दिसत होतं ते, पण ते तांदळाच्या गोण्या फुटल्या असेल ना मालाच्या गाडीत, ते पडले होते पूर्ण. आणि इकडे पुढे जाताना ना बरेचसे सागाचे झाडं किंवा मग स्ट्रॉबेरीचे मळे असं त्या भागात खूप दिसतं. द्राक्षाचे मळे, परत आपलं काय म्हणतं डाळिंब, असं सुंदर असे देखावे होते. मोठे डोंगर इतके जवळून दिसत होते आपल्याला. म्हणजे नाही का असं निसर्ग देखावा बघितला इतकं मन असं प्रसन्न होऊन जातं की नाही का. मला तर आहे ना, बाईकवर असो किंवा बसमध्ये असो किंवा गाडीत असो, गाडीत तर माझा काही प्रश्न येत नाही, पण बसमध्ये मोस्टली ड्युटीवर जाताना वगैरे तर मला बाहेरचा निसर्ग बघण्यात फार इंटरेस्ट आहे. ढगाचं निरीक्षण करणं किंवा झाडांचं निरीक्षण करणं किंवा रस्त्यावरील गाड्यांचं निरीक्षण करताना मला फार आवडतं. इथे मग आम्ही बटाटवडा खाल्ला सगळ्यांनी. हे बघा पहा हे कार्टून 2 त्यांना आवडत होतं. मी फोटो कॅचअप करत होती आणि हे आम्ही एक रील बनवली ती व्हिडिओ पाहिला. हां, सगळे एन्जॉय घेत होते नाही का. ते खाल्ल्यानंतर पेट्रोल वगैरे भरायला गेले होते माझे मिस्टर तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवला आणि परत पुन्हा निघालो आम्ही. म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा म्हणतात ना तसं. मग पुन्हा निघालो आणि पुन्हा आमचा प्रवास पुन्हा चालू झाला. हे बघा इथे द्राक्षाचे मळे दिसत आहेत. स्ट्रॉबेरीचे पण होते. मी स्ट्रॉबेरी जवळून नाही पाहिली आहे. वेल असतो तो आणि त्या वेला म्हणजे वेलालाच ते स्ट्रॉबेरी आलेले असतं. मग आम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली आणि असाच प्रवास आमचा पुढे चालू होता. तर सापुताऱ्याकडील जे रस्ते होते ते इतके सुंदर होते. आजूबाजूनी डोंगर आणि सर्वत्र फक्त मळेच. द्राक्ष असो वा स्ट्रॉबेरीच्या मळे असो, त्या भागात फक्त मळे दिसत होते आणि डोंगर दिसत होते. आणि त्यानंतर जास्त बिल्डिंगचं हे नव्हतं, जाळं नव्हतं, काही नव्हतं. फक्त तुम्हाला मळे दिसतील, डोंगर दिसतील किंवा छोटे छोटे जे काय म्हणतो आपण गेस्ट हाऊस, फार्म हाऊस असंच दिसत होतं. पण खूपच शुद्ध वातावरण होतं तिकडे. आम्ही इथे थोडासा वेट केला आणि म्हणजे मुलं पण थकली होती. मग थोडंसं सेल्फी वगैरे घेतला. परत काकडी, पेरू असं काही काही आम्ही खात चाललो होतो. तर दर्शू इतका लहान असून देखील त्यांनी गाडीचं ड्रायव्हिंग अतिशय उत्तम केलेलं होतं. कारण त्याचं पहिलंच टाईम होतं की एवढं लांबच्या प्रवासावर तो ट्रॅव्हलिंग करत म्हणजे स्वतः ड्राईव्ह करत होता गाडी. आणि हे बघा हे डोंगर प्रत्यक्ष बघताना ना एकदम असं वाटत होतं की ते नकली आहे नाही का. आपण जसं पिक्चरमध्ये बघतो ना तसं दिसत होतं ते. मग ते खूप बघायला छान वाटत होतं आणि मुलांना सुट्ट्या असल्या कारणानं असा थोडाफार एन्जॉय हा घेतलाच पाहिजे. आणि मग शिवमला पण छान वाटलं होतं आणि माझ्या नणंदबाईंनी सापुतारा बघितलेला नव्हता. आमचं 3-4 टाईम आम्ही जाऊन आलेलो आहे. त्यामुळे मला एवढा इंटरेस्ट नव्हता आला फिरण्यात. पण मग त्यांच्या मध्ये मीही एन्जॉय घेतला. इथे पुढे खूप सुंदर असा घाट होता सापुताऱ्याचा. त्याचं नाव नाही मला सांगता येणार,
पण खूप सुंदर दिसत होतं नाही का ते. बघून असं छान प्रसन्न झालं होतं. माझ्या संघमित्राला आम्ही नेलेलं नव्हतं इथे. मग ते बघून नाही का असं पिक्चरच्या सारखं फील झालं होतं मला. इथे थांबलो, मग खाऊ खाल्ला मुलांनी आणि थोडंसं सेल्फी किंवा रील केलं तयार. हा आहे दर्शू, सम्राट आणि शिवमची चालली होती पोज द्यायची काम. मग फोटो काढलेत थोडेफार. दर्शनने आमचे काढले, आम्ही त्याचे काढलेत. इथे शिवम आणि सम्राट खाली उतरले होते. खूप मोकळं मैदान होतं, तर त्यांना काहीतरी रील्स बनवायचे होते. पण त्याचे बाबा ओरडल्यामुळे ते दोघंही खाली वर निघून आले. इथे मग कट केलेली काकडी आणि पेरू खाल्ले आम्ही. पेरू खूप मोठे होते, मधून पिंक कलर होता, पण अजिबातही गोड नव्हते. मे बी ते हायब्रिड प्रोडक्ट असावं. मग फायनली आम्ही आलो. सापुतारा दिसत आहे तुम्हाला, सापुताऱ्याचं नाव. आणि ते इतकं सुंदर वातावरण आहे सापुताऱ्याचं. छान वाटतं, म्हणजे वाटत नाही की आपण महाराष्ट्रात आहो. खूप सुंदर, म्हणजे ते गुजरात बाँड्रीला आहे, तर ते खूप सुंदर आहे. खूप छान वाटलं. मग माझ्या मिस्टरांना म्हटलं की माझी एक छोटीशी रील बनवा, तर ते खूप लाजत होते, तुझं काय चालू आहे नाही का. मग मी एक छोटंसं नाजूक असं फुलाचं फोटो घेतलं आणि आम्ही निघालो होतो वर डोंगरावर. सापुतारा, मेन सापुताऱ्याचं ते सगळं आहे ना, रोपवे किंवा वर पण भरपूर काही आहे. बोटिंग आहे, भरपूर गेम्स पण आहे इथे. खाली ग्राउंड होते की जे ज्यांना क्रिकेट किंवा बाकीचे गेम खेळायचे आहे, तर ते खाली ग्राउंड होतं. तर मुलं तिथे एन्जॉय घेते. हे दिसते का रोपवे वर, तर ते रोपवेत बसायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही वर चाललो होतो. हे बघा इथे रेसिंग लावतात बाईकची. आता बाईक्स आहे, 4 व्हीलर बाईक, तर त्या खूप सुंदर होत्या. तर त्याची रेसिंग, म्हणजे रेसिंग, कार रेसिंग पण होती तिथे, ते होतं ते. आणि मग वर चढा इतका डेंजर होता. वर चढ्यावर दर्शूने व्यवस्थित गाडी चालवली, पण खूप चढा आल्यानंतर त्याला ते पेलवली नाही ती गाडीचं वजन, त्यामुळे आम्ही सगळे थांबून घेतलं होतं. त्याच्यामुळे आम्हालाही थांबावं लागलं होतं. इथे आम्ही थांबून घेतलं होतं कारण त्याची गाडी बंद पडली होती. मग उतरून घ्यायला शिवमला त्याच्या गाडीवरनं ऑलरेडी आम्ही उतरवलेलं होतं. हे बघा किती डेंजर आहे तो चढ. म्हणजे नॉर्मल जो शिकाऊ व्यक्ती तो तर चालूच शकत नाही गाडीवर. मग माझ्या मिस्टरांनी इथे गाडी साईडला थांबवली आणि त्यानंतर मग दर्शूला हेल्प करायला गेले. आणि त्यानंतर आमचीच गाडी स्टार्ट व्हायला प्रॉब्लेम येत होता. हे बघा, हे बघा इथे दिसतंय का खाली, ते माझे मिस्टर तिकडे गेले होते आणि मी शिवम इथे थांबलेलो होतो. कारण खूप डेंजर घाट होता तो वर चढताना, आणि आपण लहान मुलांच्या भरोश्यावर ठेवू पण नाही शकत. मग फायनली आम्ही आलो वर, आणि खूप डेंजर सिच्युएशन झाली होती. आमची गाडीच वर स्टार्ट होत नव्हती. मग काही लोकांनी मदत केली, त्याच्यानंतर धरलं बाईकला आणि मग वर पुशअप केल्यानंतर आमची बाईक वर आली. हे बघा इतकं सुंदर आहे वर सापुतारा. परत निसर्ग देखावा पॉईंट आहे तिथे, सनसेट पॉईंट आहे. मग आम्ही सनसेट पॉईंटलाही गेलो. हे बघा माझ्या मिस्टरांचं एक्सप्रेशन खूप कधी कधी आगाऊ पण आहे, क्यूट पण आहे कधी कधी. हे माझा शिवम आणि सम्राट, दर्शू आणि मी. मग माझे सनसेट पॉईंटला आम्ही थोडेसे फॅमिली फोटो काढले, माझे फोटो काढले, आणि त्यानंतर मग निघालो होतो आम्ही घरी. मग हॉटेलमध्ये गेलो आणि मटण भाकरी खाल्ल्या. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज प्लीज बेल आयकॉनला प्रेस करा. आणि तुम्हा सगळ्यांना, माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच. माझा हा व्हिडिओ आहे 2 महिन्यापूर्वीचा आणि तो लेट येत आहे तुमच्या पुढे. तर मी पुन्हा आता व्हिडिओ टाकण्यास परत सुरुवात करणार आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच, थँक्यू. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा. बाय.